जय महाराष्ट्र. मी रेश्मा तपासे. आज एका अशा मुद्द्यावरती बोलणार आहे जो आपल्या सगळ्यांच्या घरातला आणि जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. तो म्हणजे महावितरण विद्युत विभागाने जे बिलं पाठवायला सुरुवात केलेली आहे ते तुमच्या आणि आमच्या सर्वसामान्यांच्या खिशाला आग लावणारी आहे. आणि अशाच एका तक्रारी खातर जेव्हा मी काल टाटा पॉवर या ठिकाणी काल मी भेट दिली आणि त्या ठिकाणी जे कस्टमरचे जे जे अनुभव त्यांनी मला शेअर केले त्याविषयीचा हा व्हिडिओ. आणि तिथे जाऊन मला बऱ्याच गोष्टी लक्षात आल्या. विषय असा आहे की टाटा असो किंवा अडाणी असो, बिलं जी ते पाठवत आहेत, जे बिलांचे रेट वाढवलेले आहेत, म्हणजे नॉर्मल ते नॉर्मल घरामध्ये कमीत कमी 3,000 ते 5,000 बिल आणि अगदी वाढवून 10, 12, 13,000, म्हणजे ज्या घरामध्ये 4 ते 5 तासच लोक असतात, जे घर पूर्ण त्यांचं बंद असतं, त्या घराचा बिल महिन्याचा 13,000 येतो. ज्या घरामध्ये एसी नाही त्या घराचा बिल महिन्याचा 5,000 येतो. आणि जेव्हा तक्रारदार तक्रार करायला जातात त्यांच्याकडे एकच उत्तर असतं की तुमचा कन्झ्युम तेवढा आहे ना, जेवढा तुमचा मीटर चालणार आहे तेवढा बिल येणार. पण या मीटरचा दर जो वाढवलेला आहे, या दरावरती महाराष्ट्र शासन असेल किंवा केंद्र सरकार यांचा कोणत्या प्रकारचा अंकुश आहे का? कारण जेव्हापासून ही महागाई वाढलेली आहे, युद्धाचं फक्त निमित्त आहे, पण आपण 2014 पासून ते आत्तापर्यंत बघतोय ज्या प्रकारे महागाईच्या झळा, ज्या मुद्द्यावरती मोदी गव्हर्नमेंट जिंकून आली होती, महागाईच्या, पेट्रोल दरवाढीच्या, गॅस सिलेंडरच्या विरोधात, शिक्षणाच्या विरोधात, जे जे आपल्याला ढाचे दिले ह्या मोदी सरकारने, ज्या मुद्द्यावरती हे सरकार जिंकून आलं होतं, यांनी तुमच्या आमच्या सगळ्यांची फसवणूक केली. खास करून सर्वसामान्य आणि जो मिडल क्लास वर्ग आहे त्याला तर संपूर्णपणे संपवण्याचा जसं काय त्यांनी घाट घातलेला आहे. मिडल क्लास माणसाची अवस्था अशी आहे, मध्यम वर्गाची, की ना ते जगू शकत ना ते मरू शकत. तर मध्यम वर्गाने करायचं काय? एकतर आपल्याकडे जी गरमी आहे ती गरमी कशामुळे आली आपल्याला माहितीच आहे. ज्या प्रकारे पर्यावरणाची हानी चालू आहे, सगळीकडे जंगलतोड चालू आहे, सगळीकडे वृक्षतोड चालू आहे, मोठे मोठे जुने 100-150 वर्षांची झाडं फक्त विकासाच्या नावाखाली आणि कोणाला तरी या जमिनी आंदण दिल्यामुळे हे झाडांची तोड चालू आहे. काहीच नाही. मग नाशिकमध्ये कुंभमेळा आहे म्हणून तिकडे वृक्षतोड चालू आहे. अंदमान निकोबार सारख्या आयलंडवरती जे 100-150 वर्षांपूर्वीची झाडं आहेत, तिकडची झाडं तोडायचं चालू आहे. आमच्या इकडे मीरा भाईंदरला हायकोर्टाचे आदेश आहेत की 40 ते 50 हजारांची कत्तल करायची. विकास, आता ह्याला विकास म्हणायचं आपण. आणि जेव्हा झाडच नाही राहणार तर मग पर्यावरणाचा समतोल बिघडणार, आणि पर्यावरणाचा समतोल बिघडल्यावरती गरमी वाढणारच आहे. गरमी वाढणार, पाऊस पडणार नाही, हवेचा दूषितपणा आपण बघतोय. आणि वरती जे अधिकारी बसलेले आहेत ते कंझ्युमरला सांगतात, मॅडम तुम्ही पंखा लावणार तर बिल येणार ना, मॅडम तुम्ही एसी लावणार तर बिल येणार ना. मग आता माणसाने करायचं काय? आताची परिस्थिती अशी आहे का की आपण बिना पंख्याचे राहू शकतो का? वातावरण तसं ह्या सरकारने आम्हाला दिलंय का? आज तुम्ही बघा, रस्त्याने पण चालताना आपण म्हणतो अरे इथं वडाचं झाड होतं, कुठे गेलं? वटपौर्णिमेला बायकांना वडाचं झाड शोधावं लागतं. ही परिस्थिती आहे. तुम्ही सांगा मला, रस्त्याच्या बाजूला किती पिंपळाची झाडं दिसतात आपल्याला? पूर्वी दिसायची ना. मला आठवत आहे आम्ही मुंबईसारख्या ठिकाणी वडाच्या पारंब्याला झोके देत देत शाळेमध्ये जात होतो. आता दिसतात तुम्हाला वडाची झाडं, पिंपळाची झाडं? जी दिसत आहे, जी खूप मोठी झाडं आहेत, जी पर्यावरणाचा समतोल, आपल्याला ऑक्सिजन भरपूर प्रमाणात मिळतं, अशी झाडं मिळतात तुम्हाला, दिसतात? आता फक्त शोची झाडं लावली जातात. आणि फ्लायओव्हरच्या खाली ठाण्याकडे जर आपण गेलो तर तिथे एअर शुद्धीकरणासाठी झाडं लावलेली आहेत. अरे पण जे जुनी झाडं आहेत ती का तोडताय तुम्ही? आणि अशा प्रकारे आपला वातावरणाचा समतोल बिघडला आणि पर्यायाने काय, विजेचा भार आपल्या सगळ्यांवरती आलेला आहे. आता काल जेव्हा मी टाटा पॉवरच्या ठिकाणी जेव्हा भेट दिली, एक तक्रार होती. एका घरामध्ये 2च नवरा बायको राहतात. ते दोघंही ऑफिसला जातात, फक्त 4 ते 5 तास ते घरात असतात. बाकी त्यांचं घर पूर्ण बंद असतं. ना घरात लहान मूल, ना घरात म्हातारा माणूस. त्यांचा
गेल्या महिन्याचा बिल आला 9,000, त्याच्या आधीचा बिल आला 16,000, त्याच्या आधीचा बिल आला 12,000 आणि आत्ता या महिन्याचा बिल आला 13,000. बरं, मी जेव्हा विचारायला गेले तेव्हा विषय असा होता की मॅडम त्याचं कन्झ्युम असेल ना तेवढं. कन्झ्युम आम्ही कधी इलेक्ट्रिसिटी वापरली नाही. माझ्या सोसायटीच्या लिफ्टचा जो डे नाईट चालू आहे त्याचा बिल पण इतका येत नाही, एवढा बिल एका बंद घराचा येतो. बरं, आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा, तो मुद्दा म्हणजे असा की स्मार्ट मीटर सगळ्यांना माहितीच आहे. आता ह्या स्मार्ट मीटरचं झालंय काय माहिती आहे का, खेडोपाडी गावोगावी ह्या महाराष्ट्र सरकारने सगळीकडे स्मार्ट मीटर बसवलेले आहेत. आणि ते स्मार्ट मीटर बसवल्याच्या नंतर सगळ्यांना हा जो भुर्दंड येतोय ना बिलाचा, हे सगळ्यांना माहिती आहे. आता आपल्या शहराच्या ठिकाणी काय झालंय, बरं, आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी विधानसभेमध्ये एक भाष्य केलेलं होतं की स्मार्ट मीटर बसवण्याची सक्ती नाहीये, ज्यांना हवंय त्यांनाच दिलं जाईल, ज्यांना गरज नाहीये त्यांचा मीटर बदलण्यात येणार नाही. म्हणजे स्मार्ट मीटर हा सक्तीचा विषय नाहीये, हा ग्राहकाच्या मर्जीचा विषय. आता झालंय काय माहितीये का, स्मार्ट मीटरचं कॉन्ट्रॅक्ट दिलेले अडानीला. अडाणी कोण आहे तुम्हाला तर माहितीच आहे, आपल्या पंतप्रधानांनी दत्तक घेतलेली माणसं आहेत अडाणी अंबानी. आणि आता आपल्याला न विचारता बऱ्याच सोसायट्यांमध्ये सरळ येऊन हे स्मार्ट मीटर बसवायला सुरुवात केली. आमच्या मीरा भाईंदरमध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी हे स्मार्ट मीटर बसवलेले आहेत. फक्त त्यांची माणसं येतात आणि सांगतात 5 मिनिटासाठी तुमची लाईट जाईल, 5 मिनिटात ते मीटर बदलतात आणि 5 मिनिटांनी तुमची लाईट येते परत. ग्राहकाला कळतच नाही की स्मार्ट मीटर बसवलंय. आता काल मी गेल्याच्या नंतर हा विषय माझ्या निदर्शनात बऱ्याच जणांना कळलं की अरे मनसेचे मॅडम आलेत, त्यांनी मला सांगायला सुरुवात केली. तर जेव्हा मी त्यांच्या झोनल हेडला फोन लावून तिथल्या तिथे जेव्हा मी विचारणा केली ह्या स्मार्ट मीटर विषयी, त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही प्रत्येक ग्राहकाला नाही सांगत, आम्ही त्या सोसायटीच्या सेक्रेटरी चेअरमॅनला आम्ही लेटर पाठवतो आणि त्याच्यानंतर आम्ही मीटर बसवून जातो, असं त्यांचं म्हणणं आहे. बरं, हे कितपत पटण्यासारखं आहे? मी जर कन्झ्युमर आहे, माझं लाईट बिल कोण भरतं? सोसायटी भरते का? नाही, मी भरते. बिल तुम्ही कुणाला पाठवता? सोसायटीला पाठवता की मला पाठवता? तुम्ही मला पाठवता. बरं, माझा व्हॉट्सअप नंबर तुमच्याकडे असतो, तुम्ही माझ्या व्हॉट्सअपवरती तुमचे बिल पाठवता. आता तर बऱ्याच जणांना पेपरचं बिल येत नाही, सगळ्यांना व्हॉट्सअपवरती येतं, मेलवरती येतं. ऑप्शन आहे तुमच्याकडे, प्रत्येक कन्झ्युमरचे नंबर तुमच्याकडे आहेत. जर बिल तुम्ही मला पाठवताय, मी पर्सनली माझा बिल जर भरते, तर माझ्या घराला स्मार्ट मीटर लागणार की मला जुना मीटर पाहिजे हे ठरवण्याचा अधिकार फक्त माझा म्हणजे कन्झ्युमरचा आहे, सोसायटीचा सुद्धा तो अधिकार नाहीये. आणि जर तुम्ही जबरदस्तीने कन्झ्युमरला न कळवता जर हा मीटर बसवत असाल तर तुमच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे, जो व्हायला पाहिजे अधिकाराने, कारण तुम्ही दुसऱ्याच्या प्रॉपर्टीमध्ये त्यांच्या विदाऊट कन्सर्ट तुम्ही त्यांच्या प्रॉपर्टीमध्ये हस्तक्षेप करता. नियम सांगते मी तुम्हाला, जेव्हा हे स्मार्ट मीटर बसवले जातात त्याच्या अगोदर एक तर ज्याचा मीटर बदलणार आहे त्या कन्झ्युमरला तुमचं एक लेटर जायला पाहिजे. त्या लेटर नंतर त्या कन्झ्युमरचा कन्सर्ट तुम्हाला मिळाला पाहिजे, त्याच्या सहीशिवाय तुम्ही करू शकत नाही. बरं, ज्या दिवशी तुम्ही मीटर ते बदलायला येणार त्यावेळेला तो कन्झ्युमर तिथे उभा असला पाहिजे आणि त्याच्या समोर तुम्ही हा मीटर बदलला पाहिजे. पण आपल्याकडे तसं होतंय का? तर नाही, तसं झालेलं नाही. बऱ्याच ठिकाणी मीरा रोडला पूनम गार्डन असेल, म्हणजे बराच असा मीरा भाईंदरचा एरिया ज्या ठिकाणी काल बऱ्याच एरियातले सोसायटीतले लोक तिथे आले होते जे स्मार्ट मीटरने त्रस्त झालेले होते. म्हणजे ज्यांना बिल 3,000 येत होतं त्यांना अचानक 13,000 14,000 बिल यायला लागलंय स्मार्ट मीटर नंतर. आणि सगळ्यांची तक्रार ही होती की मॅडम आम्हाला न विचारता हे स्मार्ट मीटर बदललेले आहे. तर सगळ्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवा, कुठल्याही सोसायटीला हा अधिकार नाहीये की कुठल्या आपल्या मेंबरचा मीटर कोणता असावा हे ठरवण्याचा. जरी सोसायटीला हा लेटर आला असेल तरी सोसायटीने आपल्या मेंबर्स लोकांना ह्या गोष्टीची कल्पना दिली पाहिजे की असं असं मीटर चेंज करण्यासाठी आमच्याकडे लेटर आलेलं आहे, कारण प्रत्येक कन्झ्युमरचा तो राईट आहे की त्यांना कोणता मीटर बसवायचे. आणि याच्यावरती ना तुमचं शासन ना तुमचे महावितरण कंपन्या तुम्हाला जबरदस्ती करू शकत. जर तुमच्याकडे अशी तक्रार येत असेल की
अडाणी टाटा सारखी लोक जर तुमच्याकडे येऊन जबरदस्तीने स्मार्ट मीटर बसवत असाल तर माझा नंबर माझ्या सोशल हँडलवरती आहे, माझा मेल ID सुद्धा आहे, माझी वेबसाईट पण आहे रेश्मा तपासे नावाने. तर मला तुम्ही कधीही मेल करा, कधीही व्हॉट्सॲपवरती मला हे मेसेजेस तुम्ही टाका, मला कॉल करू शकता की आमच्याकडे ही माणसं असं अशी जबरदस्ती करतायत. तेव्हा तुम्ही जागरूक राहा, सावध राहा. स्मार्ट मीटर हे फक्त अडाणीचं बिझनेस वाढवण्यासाठी आहेत. तुमच्या सगळ्यांना माहितीच असेल की कर्नाटकमध्ये तिकडचे CM विजय थलापती यांनी तिकडचा 20,000 करोडचा स्मार्ट मीटरचा अडाणीचा टेंडर हे धुडकावून लावलेलं आहे. आपल्याकडे महाराष्ट्र गव्हर्नमेंट असं करणार नाही, कारण सरकार त्यांचंच आहे. त्याच्यामुळे आमच्यासारख्या लोकांना या विषयात पुढे यावं लागेल. आणि ज्यांना ही तक्रार असेल मीटर दरवाढीची त्यांनी कृपया मला संपर्क साधावा, कारण लवकरच या विषयावरती मी पुढे एक स्टेप घेणार आहे. तेव्हा सगळ्यांनी सावध राहा. स्मार्ट मीटरचा लोचा काय आहे ते तुम्हाला समजलंच असेल. तेव्हा जागरूक राहा. प्रत्येक ग्राहकाला तो अधिकार आहे आणि कोण जबरदस्ती करत असेल तर आपण कायद्याने त्यांच्यावरती गुन्हा दाखल करू शकतो. तेव्हा बघा, विचार करा. एवढं बोलून थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र.